मी जसं आत्ता म्हटलं की खूप परिस्थिती बदलली आहे. गेल्या वेळेस जेव्हा आपण बोललो होतो साधारणपणे 5-6 महिन्यांपूर्वी, तेव्हा देशातली परिस्थिती वेगळी होती. त्याच्यानंतर खूप घटना घडल्या. त्याच्यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं. देशपातळीवरती परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात बोलायचं झालं, तुम्ही नुकतीच इंडिया आघाडीची बैठक तुम्ही त्या बैठकीला गेला होतात आमंत्रणावरून. सध्याची स्थिती तुमची वंचित बहुजन आघाडी ही आता इंडिया आघाडी आणि मवियाचा घटक झाली आहे किंवा होणार आहे असं आपण म्हणू शकतो का? ते आम्ही चर्चेला गेलो. आम्ही त्यांना तिथे सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एकंदरीत असं दिसलं त्या ठिकाणी की ते 2.5 वर्ष जरी एकत्र असले तरी 2.5 वर्षामध्ये त्यांचं कशामध्येच जुळलेलं नव्हतं. बरं. ना सीटमध्ये जुळलं होतं, ना कार्यक्रमाच्या संदर्भात जुळलं होतं. येऊन जाऊन दोनच इश्यू, एक नरेंद्र मोदी हटवा आणि दुसरं आपण एकत्र या. तेव्हा या आघाडीला असणारं एक भक्कम स्वरूप देणं हे गरजेचं होतं. इंडियामधल्या ज्या काही घडामोडी लक्षात घेता आणि म्हणून आम्ही म्हटलं की एकत्र यायचं आहे, हा सगळ्यांचा रिझोल्यूशन आहे. तर मग आपल्यामध्ये कॉमन काही आहे आणि आपल्यामध्ये विभक्त काही आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आली पाहिजे. आणि मग त्या बैठकीला जातानाच आम्ही आमच्याबरोबर एक मसुदा तयार करून घेऊन गेलो होतो. आणि म्हटलं चर्चेसाठी आम्ही हा मसुदा त्या ठिकाणी मांडतो. त्या चर्चेच्या ह्याच्याने आम्हाला मान्य आहे. तर म्हटलं तुम्हाला मान्य आहे ह्याच्याशी प्रतिनिधी आलात ह्याच्याशी आम्हाला संबंध नाही. तुमच्या पक्षाला मान्य आहे की हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या पक्ष काय मान्य करतो, काय दुसरी लाईन येते, काय तिसरी लाईन येते, काय वेगळेपणा येतो, काय अजून ॲडिशन येतं, हे म्हटलं झालं तर आपली आघाडी जी आहे ती भक्कम पायावरती उभं राहील असं मला स्वतःला वाटते. आणि त्याच्यामुळे हे प्रायोरिटीला आपण देऊ त्या ह्याच्यामध्ये. आणि मग वाचल्यानंतर त्यांच्या प्रत्येकाच्या लक्षात आलं की आपल्याला आपल्या संघटनेमध्ये चर्चा केली पाहिजे. आणि ती चर्चा त्या ठिकाणी झाली. म्हणजे घेऊन तो मसुदा तयार करा. एक डिटेल नंतर आम्ही असा मसुदा पुन्हा त्या ठिकाणी पाठवून दिला की याच्यामधले ज्या तुम्हाला जी घ्यायची असेल ती घ्या, तुम्हाला त्याच्यामधलं जे ड्रॉपआउट करायचे ते ड्रॉपआउट करा. ती फ्रीडम आम्ही त्या कमिटीला त्या ठिकाणी देतो. आता ती जी जबाबदारी होती ती काँग्रेस पक्षाकडे होती. त्यांनी असं पृथ्वीराज चव्हाण यांना असं नेमलं होतं त्याचं प्रमुख म्हणून. आमचं जे काही म्हणणं होतं आम्ही त्या ठिकाणी मांडलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हटलं तुम्ही तयार करा, नेक्स्ट मीटिंगमध्ये घेऊन या, म्हणजे मग आपल्याला मान्यता की आहे नाही आहे ते असं कळेल. अजून ती दुसरी मीटिंग व्हायचीच आहे. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी मिळून ती बोलवली पाहिजे होती, ती अजून काही बोलवलेली नाही. तेव्हा आम्ही त्या मीटिंगची वाट बघतो की. पण मग तरी तुमची सध्याची भूमिका काय? तुम्ही आता आहात महाविकास आघाडी. आम्ही असं ना इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी बोलवलं नव्हतंच. महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये जे आलं होतं की तुम्ही चर्चेला या. आम्ही चर्चेला गेलो. त्या चर्चेमध्ये आम्ही म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यांनी अजून आम्हाला इंडक्ट केलं आहे का याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. आणि आम्ही असं ठरवलं आहे की त्याला इग्नोर करा. ही ज्या ज्या वेळेस आपल्याला बोलवतील चर्चेला त्या वेळेस आपण असं चर्चेला जायचं. आणि जुळवता कसं येईल, एकत्र कसं आणता येईल हा रोल आपण प्ले करायचा असं मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे पक्षाने आमच्या ठरवलेलं आहे तिथे. पण मग भूमिका अशीच आहे, तुमची तीच भूमिका आहे की देशामध्ये विरोधी पक्षांची एकजूट असावी. कारण मोदी आणि भाजपाविरुद्ध लढायचं असेल तर ही ताकद एकत्रित सगळ्या पक्षांची असली पाहिजे. मग त्या अनुषंगाने तुम्ही सोबत असण्याची ही भूमिका असणार आहे का? नाही, मी तीच मग अशी म्हणालो की आम्ही ठरवलं आहे की बा यांच्याबरोबर राहायचं. जे काही परिस्थिती उद्भवते ही नवीन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे. काँग्रेसमधनं जाणं, काँग्रेसमधलं अजून काही जण जातील, शिवसेनेमधले सुद्धा कदाचित जातील अशी असणारी परिस्थिती आहे. बरं, याला अनुसरून तुम्ही असणारं तुमचं राजकारण केलं पाहिजे. आणि मला तिथे असणारं हे दिसतंय की तिथलं अनुसरून काहीच चालत नाही आहे. NCPचा सुद्धा आता 15 तारखेला निकाल होणार आहे. तुम्ही एकत्र जायचं म्हटल्यानंतर बाबा निकाल
पॉसिबिलिटीज काय काय आहेत त्या निकालाच्या संदर्भात, त्याला अनुसरून ही पॉसिबिलिटी आहे, त्याला अनुसरून आपलं सगळ्यांचं ही भूमिका असली पाहिजे, असं जे आहे ते मला दिसत नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.